आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची आणि त्यासाठी आपण पेपर वाचत असतो। पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। चला तर मग तुमच्या आवडीचे जे वर्तमानपत्र आहेत आघाडीच्या वर्तमानपत्रातील आजच्या हेडलाईन नेमक्या काय आहे बघणार आहोत। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन आपण बघूयात। पकड सैल झाल्यानंच मोदींकडून विखारी धार्मिक आणि वैयक्तिक प्रचार असं शरद पवार म्हणाले होते आणि त्याविषयीची ही बातमी आहे। निवडणुकांच्या सुरुवातीला भाजपने पंतप्रधान मोदींची हवा तयार केली होती। प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा जनमानस विरोधात जात असल्याची जाणीव भाजपला झाली आणि त्यामुळेच मोदींनी विखारी धार्मिक वैयक्तिक पातळीवर प्रचार आणि हल्ले सुरू केले। त्यातूनच ते अधिकच खोलात गेले असं निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात शनिवारी नोंदवला। तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भाजप बरोबर गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षासोबतच आहेत असा दावाही शरद पवारांनी केला। विशेषतः शेतकरी आणि तरुण वर्ग भाजपच्या विरोधात गेलाय हे मोदींच्याही निदर्शनास आलंय। यामुळेच हिंदू मुस्लिम असा प्रचाराला धार्मिक रंग त्यांनी दिला। भटकती आत्मा, नकली शिवसेना असा वैयक्तिक पातळीवर मी किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले चढवण्यास सुरुवात केली। ही सारी भाजपची पिछेहाट होत असल्याची लक्षणं आहेत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्याविषयीची लोकसत्ताची ही बातमी आहे। यानंतर मटाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। महाराष्ट्र टाइम्सची आजची हेडलाईन आहे राज्यातील शेवटच्या टप्प्यात उद्या 13 मतदारसंघांमध्ये मतदान। उद्या मतदान होणार आहे लोकसभेच्या 13 मतदारसंघांमध्ये आणि त्याविषयीची ही बातमी आहे। तर राज्यातील सत्ता संघर्ष, पक्ष फुटी यासारख्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे अधिक महत्त्व प्राप्त झाल्या मुंबईसह राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघांसाठीच्या प्रचार तोफा शनिवारी संध्याकाळी शांत झाल्या। प्रत्येक मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी उमेदवार आणि जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मुंबईतील 6 मतदारसंघांसह ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण, नाशिक, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघांसाठी 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे। राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे। त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी सर्वस्व पणाला लावलं। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पक्षांनी आपल्या अनेक मातब्बर नेत्यांना या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरवल्यानं प्रचारामध्ये रंगत वाढली होती। त्यामध्ये शनिवारी अखेरचा दिवस होता त्यामुळे आणखी भर पडली। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। सामना शिवसेना युबीटीचं हे मुखपत्र आणि याची हेडलाईन आहे नड्डा म्हणतात भाजपला संघाची गरज नाही। भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची पण आता आमचा पक्ष सक्षम आहे। भाजप स्वतःचा कार्यभार स्वतः सांभाळतो असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका मुलाखतीमध्ये नमूद करत भाजपला संघाची गरज नसल्याचं अधोरेखित केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे संबंध काय याबाबत अनेकदा चर्चा होत असते। संघ परिवारातील संघटनांची भाजपशी असणारी जवळीक अनेकदा दिसून आली आहे। असे असतानाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला संघाची गरज नसल्याचं भाष्य केलंय। याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। सोशल मीडियावर शिवाली हे खरं आहे अशी मीम्स आणि पोस्ट व्हायरल होताना दिसतायत। तर जे.पी. नड्डा यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं संघ RSS विषयी आणि त्यावरून आता नेमकं काय राजकारण घडतंय, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात त्याविषयीची सामनाची ही बातमी आहे। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। ही बातमी आहे सोने चांदीच्या दराविषयीची। चांदीनं ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळवलं। चांदीचा भाव 4,000 रुपयांवर 90,000चा नवा विक्रम अशी ही बातमी आहे। तर अमेरिकेतील महागाई वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त मंदावलाय। गृहनिर्माण क्षेत्राचे आकडे कमकुवत झाल्यानं व्यासरात कपात होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे। फंडांद्वारे सोन्याच्या खरेदीच्या नव्या उत्साहामुळे चांदी आणि सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावर झाला, ज्यामध्ये आज अहमदाबाद सोने चांदीच्या बाजारात चांदी 4,000 रुपयांनी वाढली आणि तो दर 90,000च्या पातळीवर गेला। तर मुंबई सराफा बाजारामध्ये असताना 90,800 रुपये किलो एवढी चांदी झालेली आहे। त्यामुळे जागतिक बाजाराच्या मागे एकाच दिवसाच्या चांदीच्या दरात 4,000ची उडी मारून नवा विक्रम चांदीनं प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळतंय। चांदीचे दर वाढलेले आहेत आणि त्याविषयीची गुजरात समाचारची ही बातमी आहे।
यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची आजची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। स्वाती मालिवाल प्रकरण, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याला अटक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक, अशी ही बातमी आहे। राजधानी दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्याविषयीची ही बातमी आहे। तर स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप झाला होता। दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाहून विभव कुमार यांना अटक केलेली आहे। त्यांना दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी नेण्यात आलं। विभव कुमार यांचं म्हणणं आहे की त्यांना माध्यमांमधून FIR बाबत माहिती मिळाली, तसंच विभव कुमार यांनीही ईमेल मार्फत दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे। विभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांना त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घ्यावी असं आवाहन केलंय। तसंच त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचंही विभव कुमार यांचं म्हणणं आहे। तर स्वाती मालिवाल यांनी विभव कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत। स्वाती मालिवाल यांचं म्हणणं आहे की जेव्हा त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यावेळी त्यांच्यासोबत विभव कुमार यांनी गैरवर्तन केलं आणि त्यांच्यासोबत मारहाण सुद्धा करण्यात आली। स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केलाय। FIR नंतर एम्समध्ये स्वाती मालिवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तर ज्या रिपोर्टमध्ये हे देखील सांगण्यात आले की स्वाती डाव्या पायावर आणि उजव्या डोळ्याखाली जखमेच्या खुणा आहेत। स्वातीनं डोकेदुखी आणि मान ताठ असण्याची ही तक्रार केलेली आहे। स्वाती मालिवाल या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या आणि त्यावेळेला विभव कुमार जे स्वीय सहाय्यक आहेत अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला आहे। पण स्वाती मालिवाल भाजपच्या सांगण्यावरून हे सगळं काही करतायत, खोटे आरोप करतायत, त्याचा आरोप आपनं केला आहे। आणि त्यामध्येच विभव कुमार यांनी सुद्धा दिल्ली पोलिसांना एक तक्रार केल्याचं पाहायला मिळते आणि आपल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घ्यावी असं विभव कुमार यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।